हॅलो. तर रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणरायाची आराधना करूनच सुरुवात करतो. तर रसिक हो, आमचा गण असा आहे की ही कथा त्रेतायुगातील असून गणपती बाप्पांनी ब्राह्मणाच्या रूपात येऊन लंकापती रावणाचे गर्वहरण कसे केले ते आम्ही गणाच्या माध्यमातून चित्रीकरणाशी सादरीकरण करत आहोत. तर लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टाळ वाजे मृदुंगरना, रंग भरी गौरीच्या गणा, वंदितो मी सभारंगना, नटेश्वरा तुला वंदना. नटेश्वरा
गौरीच्या गणा वंदितो मी सभारंगणा हो नटेश्वरा तुला वंदना गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा ओ इच्छा पूर्ण करण्याला ओ इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला भक्त होता जम्बुदेवता तो भक्त होता जम्बुदेवता भक्त होता शंभुदेवाचा तो भक्त होता शंभुदेवाचा बसला तप करण्याला बसला तप करण्याला बसला तप करण्याला तो बसला तप करण्याला जम्बो नाम स्मरणाला जम्बो नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला जम्बो नाम स्मरणाला जम्बो नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला शंभू नाम स्मरणाला प्रसन्न केले जम्बुदेवाला प्रसन्न केले जम्बुदेवाला प्रसन्न केले शंभुदेवाला प्रसन्न केले शंभुदेवाला शंभू बोलले बोलले रावणाला ओ शंभू बोलले बोलले रावणाला शंभू बोलले बोलले रावणाला हो शंभू बोलले बोलले रावणाला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी हो मला सांगावे इच्छा तुझी हो मला प्रणाम करुणी इच्छाती बोलला प्रणाम करुणी इच्छाती बोलला प्रणाम करुणी इच्छाती बोलला प्रणाम करुणी इच्छाती बोलला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला उलंका दरबारी दरबारी ते बाया उलंका दरबारी दरबारी ते बाया हो लंका दरबारी दरबारी देवाया हो लंका दरबारी दरबारी देवाया माया जम्बो देवाने विचार करी ओ जम्बो देवाने विचार करी शंभू देवाने चाय कली हो शंभू देवाने चाय कली ओ इचारा गती बोलती ओ केली ओ इचारा गती बोलती ओ केली हो इच्छा राजकी पूर्णती हो केली हो इच्छा राजकी पूर्णती हो केली ओ शिवलिंग देहात घातली ओ शिवलिंग देतानात घातली हो शिवलिंग देताना घातली हो शिवलिंग देताना घातली ओ शिवलिंग देताना अटही घातली ओ शिवलिंग देताना अटही घातली हो शिवलिंग देताना आटही घातली हो शिवलिंग देताना आटही घातली ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी
काळ तो परत नाही आला, खूप काळ तो परत नाही आला, मारू लागला आता तो रावणाला, मारू लागला आता तो रावणाला. खूप काळ तो परत नाही आला, खूप काळ तो परत नाही आला, मारू लागला हात तो रावणाला, मारू लागला हात तो रावणाला. तीन हाक मारून दयाला, शिवलिंग देवीला त्याने जमिनीला, शिवलिंग देवीने त्याने जमिनीला, शिवलिंग देवीने त्याने जमिनीला. तीन हाक मारून दयाला, शिवलिंग देवीला त्याने जमिनीला, शिवलिंग देवीने त्याने जमिनीला, शिवलिंग देवीने त्याने जमिनीला. तिथे देऊन बाळ निघाला, रावण तोनी तिथे तो आला, रावण परतोनी तिथे तो आला, रावण परतोनी तिथे तो आला. शिवलिंग पाहुणे पाहुणे जमिनीला, शिवलिंग पाहुणे पाहुणे जमिनीला, रावण निराश खूप तो झाला, रावण निराश खूप तो झाला. शिवलिंग पाहुणी पाहुणी जमिनीला, शिवलिंग पाहुणी पाहुणी जमिनीला, रावण निराश खूप तो झाला, रावण निराश खूप तो झाला. अशी युक्ती लावून गणाले, त्याचे गर्भारणच केले, त्याचे गर्वहरणच केले, त्याचे गर्वहरणच केले. शिवलिंग परतोने गेले शिवाकडे, शिवलिंग परतोने गेले शिवाकडे, तिथे गणपती प्रकट हो झाले, तिथे गणपती प्रकट हो झाले. शिवलिंग परतोनी गेले शिवाकडे, शिवलिंग परतोनी गेले शिवाकडे, तिथे गणपती प्रकट हो झाले, तिथे गणपती प्रकट हो झाले. हॅलो. अशा प्रकारे गणपती बाप्पांनी युक्ती लावून रावणाकडून शिवलिंग जिथे स्थापित केले ते क्षेत्र म्हणजे आजचेच मुरुडेश्वर. शुभ कार्य आरंभी गणेशा, आळवी तो तुला यारणाला, शुभ कार्य आरंभी गणेशा, आळवी तो तुला यारणाला. शुभ कार्य आरंभी गणेशा, आळवी तो तुला यारणाला. शुभ कार्य आरंभी गणेशा, आळवी तो तुला यारणाला. पूजितो मी तुला, वंदितो मी तुला, पूजितो मी तुला, वंदितो मी तुला, आलो मी तुझ्या दर्शनाला. शुभ कार्य आरंभी गणेशा, आळवी तो तुला यारणाला. 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 हॅलो. रसिक हो.
हॅलो, आत्ताच लाभलेले पारितोषिक सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश कुरतडकर साहेब आणि मार्गदर्शक कवी शाहीर संदीपजी सावंत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001, तसेच सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई जाफरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. या चित्र हॅलो, तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या कोकणचा एक बुलंद आवाज शक्तिवाले शाहीर एकनाथजी डिके हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर रसिक हो, प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन असते. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. आणि कितीही दुरावलो तरीही मनातून कधीच दूर न होणे म्हणजेच प्रेम असते. आणि ज्या वेळी प्रेमाची व्याख्या विचारली जाते त्यावेळी आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे राधाकृष्ण. आणि हीच राधाकृष्णाची प्रेम कथा आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तसेच मथुरेचा राजा असलेला कंस याने अनेक दैत्य असुर भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले व त्यातीलच एक दैत्य असुर म्हणजेच बगासूर. हा दैत्य बगासूर श्रीकृष्णाला मारण्यासाठी आला असता त्याचे भगवान श्रीकृष्णाने कशा पद्धतीने वध केला ते आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली छेडिताही बासरी जागी झाली नगरी छेडिताही बासरी जागी झाली नगरी. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली छेडिताही बासरी जागी झाली नगरी. छेडिताही बासरी जागी झाली नगरी. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली छेडिताही बासरी जागी झाली नगरी. छेडिताही बासरी जागी झाली नगरी. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली छेडिताही बासरी जागी झाली नगरी. छेडिताही बासरी जागी झाली नगरी. बांगदिली कोमळ्याने काही गोरे अंबरते. बांगदिली कोमड्याने गाई गोरे अंबरती. बांगदिली कोमळ्याने काही गोरे अंबरती. गोद पवना निघते आली गवळ्याला जागही आली. गोद पवना निघते आली गवळ्याला जागही आली. हे प्रभाओ सरली सांगे पहाट झाली. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली छेडिताही बासरी जागी झाली नगरी. छेडिताही बासरी जागी झाली नगरी. हे यमुनेच्या तीरे काना वाजवी बासरी. गाणं वाजवी बासरी. गाणं वाजवी बासरी. यमुनेच्या तीरे काना वाजवी बासरी. गाणं वाजवी बासरी. गाणं वाजवी बासरी.
तुझ्या सुदामा या संगड्यानं खेळ खेळ असा चेंडूबाईचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडूबाईचा यमुने तीराला सोबत घेऊन पेचा सुदामा या संगड्याना सोबत घेऊन पेचा सुदामा या संगड्याना देवकीचा बाळाचा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळाली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळाली मथुरेच्या गावात मामाला देवकीचा बाळ असा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळाली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळाली मथुरेच्या गावात बाबा मामाला पाठविले मारण्या कौताने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कौताने त्या राक्षसाला गातून निघाला तो कृष्ण मारण्याला गातून निघाला तो कृष्ण मारण्याला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला बकासूर निघाला तो कृष्ण मारण्याला बकासूर निघाला तो कृष्ण मारण्याला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो वाजला दिला तेज तो मारण्याला त्याच्या जागी तू गोकुळाला बघा तू आला यमुनेला बघा तू आला यमुनेला मथुरेचा कंस राजा असा गर्वाने तो माजला दिला आदेश तो मारण्याला तशा जावे तो गोकुळाला बकासूर आला यमुनेला बकासूर आला यमुनेला जाऊन त्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला पाहुणीचा कृष्णाला धावून गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला पाहून त्या कृष्णाला जाऊन गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला पाहुणीच्या कृष्णाला धावून गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुन तीराला कृष्ण मारी तो दादा मला पडला तो दादर कृष्ण मारी तो त्या दैत्याला मारून पडला तो त्या धरणीला कृष्ण मारी तो त्या दैत्याला मारून पडला तो त्या धरणीला कृष्ण नामाचा जयघोष झाला सारा गोकुळ आनंदून गेला त्याच्या मारला त्या यमुने तीराला त्याच्या मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला त्या यमुने तीराला त्याच्या मारला त्या यमुने तीराला त्याच्या मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला त्या यमुने तीराला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला
माझा श्वास घेते तुझ्या नावाने हा देह जरी माझा श्वास घेते तुझ्या नावाने तशी चंद्रा संगेत तशी तुझ्याच संगे मी हा देह जरी माझा श्वास घेते तुझ्या नावाने सावळ्या तुझी तोड मला प्रीतीचा रंग नवा चढला सावळ्या तुझी तोड मला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला. धन्यवाद. रसिक हो, या कलियुगाच्या बाजारात आणि साठवून ठेवलेल्या रात्रीच्या प्रहरात आम्ही तुमच्या समोर उभे करणार आहोत एक अशी अद्भुत गाथा जी ऐकून काळजाचा ठोका चुकेल. जेव्हा अधर्माचा माज वाढला तेव्हा हिरण्यक्ष नावाच्या महाभयंकर राक्षसाने उन्माक्त माजवला होता व संपूर्ण सृष्टीला भयभीत करून सोडले होते. व त्याच अहंकाराचा माज तोडण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपला तिसरा अवतार म्हणजेच वराहरूपी अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष रावणाचा कसा वध केला हे आम्ही दृश्यासहित सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कथा अशी सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाची भावाची क्रूरता कथाची कथाची भावाची क्रूरता कथाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाशी भावाची क्रूरता त्याची कथाशी भावाची क्रूरता त्याची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाची भावाची क्रूरता त्याची कथाची भावाची क्रूरता त्याची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वरारूपाची कथाशी भावांची क्रूरता दत्तांची कथाशी भावांची क्रूरता दत्तांची या कश्यपऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप कश्यप ऋषींचे पुत्र होते बलवान एक होता हिरण्यक्ष दुसरा हिरण्यकश्यप पुत्र बोले आपल्याला वरदान द्यावं पृथ्वीवर अमर होणारा ऋषी बोलता पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना ऋषी बोलता पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना पुत्र बोले आपल्या पित्याला वरदान द्या आम्हाला पृथ्वीवर अमर होण्याला ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना ऋषी बोले त्या पुत्रांना स्मरण करा ब्रह्मदेवांना बसले तपाला नामस्मरण करण्याला ब्रह्मनाम स्मरणाला दैत्य बसले तपाला
पृथ्वी माता ही फिरत आली पृथ्वी माता ये पेरत आली ओ पृथ्वी माता ये पेरत आली पृथ्वी माता ही फिरत आली व पृथ्वी माता ही फिरत आली दैत्या पाहून चिंतपडाले माता क्रोधित ती झाली दैत्या पाहून चिंतत पड माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडली माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडली माता क्रोधित ती झाली युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे दैत्या बोलतो पृथ्वी मातेला विचारण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला या विचारण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला पृथ्वी युद्ध करू लागले ओ पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागले हो पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागली ओ पृथ्वी युद्ध करू लागली पृथ्वी युद्ध करू लागले हो पृथ्वी युद्ध करू लागले देवाच्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला दैत्य मातेला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातेला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला बाया ते म्हणाला भयसे बनाला बाया ते म्हणाला भयसे बनाला बाया ते म्हणाला विष्णू नाम स्मरणाला मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला परादेव प्रकटला मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला दैत्य मातला धरणीला बातमी कळाली ब्रह्माला वरा रूपे अवतरला देवरा रूपे अवतरला वरा रूपे अवतरला देवरा रूपे अवतरला वरा रूपे अवतरला नारद पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला वरा रूपे अवतरला 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 नारद पृथ्वी मातेला मुक्त करण्या धरणीला बातमी कळाली ब्रह्माला मुक्त करण्या धरणीला वरा निघाला युद्धाला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला वरा रूपे अवतरला वरा रूपे अवतरला नासिकेतून जन्मला नासिकेतून जन्मला वरा रूपे अवतरला वरा रूपे अवतरला नासिकेतून जन्मला
करण्या धरणीला वराने गाला युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला हे उभे राहिले युद्धाला विचार म्हणला दैत्याला उभे राहिले युद्धाला विचार पडला दैत्याला उभे राहिले युद्धाला विचार म्हणला दैत्याला उभे राहिले युद्धाला विचार पडला दैत्याला मानव रूपी नाही वाटला न ते त्रिभुवनाला उभे राहिले युद्धाला उभे राहिले युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला युद्ध लागले घनघोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले घनघोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले हे घनघोर कोण कमी ना कोणा समोर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर पृथ्वी मातेच्या या रक्षणाने साक्षात परमेश्वर दैत्या बोले देवाला अमर फिरल्या लोकाला दैत्य बोले देवाला अमर तिरिया लोकाला दैत्या बोले देवाला अमर फिरल्या लोकाला दैत्य बोले देवाला अमर तिरिया लोकाला मरण नाही मधला जातो बिचार त्या ब्रह्माला हत नाही अयुद्धाला हत नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला अर्थ नाही अयुद्धाला अर्थ नाही अयुद्धाला अर्थ नाही अयुद्धाला क्रोधाला मला देवाला भीतर पडला कसा भीतर पडला क्रोधाला वराने मला हिरण्यक्षरा बोले कसा हा विसर पडला कसा हा विसर पडला क्रोधाला वरते मला हिरण्यक्षला बोले कसा भीतर पडला कसा भीतर पडला क्रोधाला वराने मला हिरण्यक्षरा बोले कसा हा विसर पडला कसा हा विसर पडला माझी तर गडबड काही विसरला कसा तू यावराला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावर आला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावराला जन्म मृत्यू आहे अमर कोणी नाही नसते यात्री लोकाला असे यात्री लोकाला जन्म मृत्यू अटळ आहे अमर कोणी नाही लक्ष्य यात्री लोकाला असे यात्री लोकाला गोळी मारून बरकाला बाप करीतो यारला सुळे मारून दत्ताला समर्थ करीतो यारणाला गोळी मारून दत्ताला समोर करीतो यारला गोळी घेऊन मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सोयी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊनी तिला त्रिभुवनाला त्रिवड्या भूतलाला गोळी घेऊन प्रभू मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवल्या भूतलाला सोयी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला त्रिवड्या भूतलाला भागवत पुराणा दानाला रचिले या जनाला भागवत पुराणाधाराला शास्त्र रचिले या जनाला भागवत पुराणा दानाला रचिले
राहिला वरारूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला पुढे राहिला भागला पुढे राहिला. हॅलो, आताच लाभलेले पारितोषिक श्रवण शर्वरी सुरेश हुमणे यांच्याकडून 111 रुपये, सूरज डोंगरे 501 रुपये, ऋतिका काशीराम हुमणे 501 रुपये, सिद्धी शैलेश बोबले यांच्याकडून 1001 रुपये, तसेच अन्वी वैभव निर्मळ यांच्याकडून 555 रुपये, तसेच ओंकार अमिषा अलिशा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये, तसेच खास चिपळूणवरून आजचा कलगीधुऱ्याचा प्रतिस्पर्धी सामना पाहण्यासाठी आलेले चैतन्य इलेक्ट्रिकल्सचे मालक नहूद चितळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शुभांगी महाजन यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शौर्य आणि शर्वरी सचिन घाणेकर यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघशाही चाकरी नृत्य मंडळ मौसे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. हे सुद्धा छान बक्षीस धारकांसाठी हॅलो रसिको, हॅलो, तसेच सूरज हुमणे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही श्री वाघशाही चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी आहोत. धन्यवाद. रसिक हो, इथे आम्ही आमच्या बारीला पूर्णविराम देत आहोत. तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर काशीराम शिगवण यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही इथे थांबतो. हॅलो, तसेच काव्या मायरा नितीन हुमणे यांच्या